अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। सिव्हिल लाईन परिसरातील 4 ते 5 घरांचे कुलूप तोडून घरफोडी करण्यात आली। वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहे। धारणी शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिल्याचे चित्र समोर आले आहे। सिव्हिल लाईन परिसरातील 4 ते 5 घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली। विशेष म्हणजे मागील काही वर्षापासून धारणीत घरफोडी आणि चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत। बियर बार फोडण्यापासून ते नीता नगरमधील घरफोड्या आणि प्रकल्प अधिकारी कार्यालयातील फाईल चोरीपर्यंत अनेक प्रकरणे आजही अनुत्तरित असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। दरम्यान हृदयविकाराने निधन झालेल्या रेडीमेड वस्त्र व्यावसायिक गजूभाऊ पांडे यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याचा संताप व्यक्त केला जात आहे। वारंवारच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होत असल्याची भावना व्यक्त केली असून आता या प्रकरणाचा तपास पोलीस कसा करतात याकडे संपूर्ण धारणीकरांचे लक्ष लागले आहे। धारणीतील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या ताज्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।